सागर तू कुठे आहेस? मला खूप इम्पॉर्टंट बोलायचे तुझ्यासोबत. अगं मी कॅनॉटला आहे. हा ये ना, बोलू आपण. सागर तू कधी बोलणार आहेस माझ्या बाबांसोबत? थोड्या दिवसांनी बोलतो ना यार मी. मला ते काही सांगू नको. तू आजच्या आज माझ्या बाबांशी बोलणार आहे. चल लवकर. अगं बाबा, सागर. मग सागर, काय करतो बेटा तू? मी IT कंपनीत जॉब करतोय सध्या पुण्याला. अच्छा, मग साधारण किती पगार पडती महिन्याला? म्हणजे आता 25-30 हजार आहे सध्या, पण थोड्या वर्षांनी अजून वाढेल. आणि मग घर स्वतःच असेल पुण्यामध्ये? आता तर नाहीये, पण थोड्या दिवसांनी मी घेणार आहे. काय, अजून स्वतःचं घर नाही पुण्यामध्ये आणि तरी तू माझ्या मुलीचा हात मागायला आला? अहो मी घेणार आहे स्वतःचं घर थोड्या दिवसांनी. ठीक आहे, मग जेव्हा घर होईल ना स्वतःचं पुण्यामध्ये तेव्हा माझ्या मुलीचा हात मागायला यायचं. काय ही आजकालची पोर पण ना. सागर सॉरी यार, बाबांनी असं नव्हतं बोलायला पाहिजे. इट्स ओके, सोड ना. तसं त्यांचं पण बरोबरच आहे म्हणा. काय बरोबर बोललेत ते? स्वतःचं घर पाहिजे, याच्यात चुकीचं काय? मला एक सांग, तुझ्या वडिलांनी कार कधी घेतली आत्ताच काही दिवसांपूर्वी. आणि स्वतःचं घर कधी घेतलं? आय थिंक 3-4 वर्षापूर्वी घेतला असेल. अच्छा, तुझ्या वडिलांचं वय किती आहे आता? 45-50 असेल. पण तू हे का विचारतोस? तुझ्या वडिलांना हे सगळं घेण्यासाठी अर्ध आयुष्य लागलं आणि त्यांना तेच आता 24-25 वयाच्या मुलांकडून हवंय. सॉरी ना सागर. अन आस ही सरळ